वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉग मध्ये बघा की आजच्या ब्लॉग मध्ये आपलं बाजार चालू झाले तर आपण नीट बाजारला चाललो. पप्पानं सकाळ सकाळ लात मारली चांगली मोठी लाईट आणि मला मोरच्या घरातनं उचललंय आणि मागातल्या घरात आणलं. आता ब्रश करा आता त्यांनीच ब्रश पण दिला. नीट निघायचं. माझ्या मागच तयारी आता संधी माया मागे तयारी आहे म्हणल्यावर आता इथनं निघायचं. नाश्ता तर करायचा, चहा प्यायचा. चहा तर मी पेत नाही. जाऊन आता तिकडे डायरेक्ट चायनीज खाणार. मी चायनीज खाल्ले की समजा डोक्यात आंघोळ करणार आहे. गार गार पाणी आंघोळ करणार. इतकं गार आहे का बाबा काय सांगू तुम्हाला, सांगू नाही शकत एवढं गार आहे. चला जाऊ मोहरचा ब्लॉग पण शूट करू चायनीज पिनीज खाताना. आता चला. आता आमच्या गौरपाटीच्या फारिस्टाच्या वरी हा इकडे बघा फारिस्ट बघू शकता. चौकून फारिस्ट आहे एकदम फुल. जरा गेट बंद आहे. 10-15 मिनिटं गेट बंद आहे. 10-15 मिनिटं जर इथे येऊन सध्या तरी पण गेट बंद आहे. आता केव्हा खुलतंय काय माहित नाही. हो बाबा हा केव्हा खुलतंय, केव्हा खुलतंय गेट काय माहिती. आता गेट बंद आहे 10 वाजता. आता मग 10 वाजेपासून काय करायचं आपण? तिथं आला व्यापार माळ विकायला. आपण माळ विकायला आलो तसं गेट 10 वाजेपासून खुलतंय. आता वाजली 8 वाजले. 2-3 तास वाट बघावं. हिचं कसं झालं माहिती आहे का बाबा, हादरात न्यायला जमत नाही बाबा. अर्धा आता 1 किलोमीटर तरी अंदाजावर राहायचं असते. नाही मला रस्ता माहित नाही. मी डायरेक्ट ह्यांच्या मोरी आलो. समजत आधी आलो मी मोरी. मला माहिती होतं की आधी येणार रस्ता माहिती. तिकडे समजा आपल्याला माहित आहे. आता उस्मानाबादची तुळजापूर पालत्या गाडी मी असणार. काय सांगू तुम्हाला, गाड्या पण थांबल्या तिकडे महाग मारण्याच्या. हे काय गेट काय वडापाव बिडापाव खायला जायचं का? तर गाडी राहू द्यायचं का इथं? आला आता झाल्या गाठी भेटी चालू मामाच्या ह्यांच्या. बघा रिक्षा महाग आहे. मालवायचा 1 नंबर. आणि गेट बंद आहे इकडं. आता गेट तर बंदच आहे. गेट का खुलतंय काय माहित नाही आपल्याला. जाऊ काहीतरी वगैरे चायनीज नाश्ता करू. माझी गाडी मोरी लावा बाबा. राहू द्या का काय म्हणून पप्पाची यांची गाठ भेट झाली. यापर्यंत महत्वाची आता इथनं चालूच. आता हे काय गाड्यावर गाड्या यायला लागल्या त्या तिथं थांबले म्हणून ती समजा. चला आता हॉटेलमध्ये जाऊ. कोणत्या तरी नाश्ता वगैरे काहीतरी करू. रिक्षा आज ट्रॉफिक मधला ब्लॉक काढायला लागला म्हणून मागे चालायला लागले. ती कुठं थांबते ती काय माहिती. चला हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ पिऊ आता. हॉटेलमध्ये घ्या काहीतरी. सांगा मामाला घ्या हॉटेलमध्ये बसून आता इथली व्हरायटी कशी आहे कशी नाही. इकडे चालू झाले भाव विकायला. संधी व्यापारी इथं जमा झाली. ती मम्मी पप्पा नाही घ्यावा व्यापाऱ्यामध्ये हवा. इकडे मम्मी आहेत पप्पा आहेत आणि इथं भाव रेट चालू आहे. समजा व्यापाऱ्यावर गाडी उतरवायला लागली. त्या भाव इथं चालू असते. त्याला भाव असते तो वाटत नाही. आणि मोरी इतकाना व्हिडिओ बनवते जातो. तरची बोली चालू झाली आता बघा शकता तुम्ही. बघा भेंडी 17 किलो आहे. 7.5 बरं का 55 रुपये. 55 मला 27 किलो वापरू येतं मला. 27 किलो दुसऱ्याची गोष्ट कमी असं माहिती जागेवर 27 किलो काय म्हणता काय तिथं फुलावर कोबीचा एक मालाची सांगितलं का नाही तुम्हाला? काय तसं एवढं काय चोरून नसतंय. तुम्हाला तर माहित आहे. मी कालचं लेवर सांगितलं किती फुल फायर भाव चालू आहे. एकदम मिरची खात्या एकदम फुल फायर भाव चालू आहे. एक टमाट्याचे कॅरेट 1000 रुपये. सांगितलं त्यांना 1000 रुपयाला लागेल केलं टमाटे. 1070 ला. हा पुन्हा भाडं वेगळं.
भेंडीचं कॅरेट आता घेतलेला आहे. उचला बाजूला उजला भेंडी चला. जाऊ द्या जागेवर आपण तुम्हाला लगेच पटकन जागेवर जाऊन द्या काय पाहिजे तुम्हाला भेंडीचे घेतलेला आहे आपण. फुल महाग आहे. कशी घेतली का मग भेंडी? 17 किलो म्हणाले 17 किलो. 17 किलो भेंडी. मिरची बघायला लागलेली मग मिरची 500 रुपये लय महाग झाली. समजा महाग बघा रुपया कमी झाला नाही आता सांगतो बरं का एकदम पाहुणं 500 रुपये बोललं हा भेंडी डबू मिरची आणि आपली साधी मिरची घेतली आणि लय मोठं माळव घ्यायचं का ना बाबा. आणि लय मोठं माळव भरायचे. पप्पा लागलं तयारीला आपल्या मम्मी ठेवायला लागली झाकून खाली. बाजार नाही भरला आणि आता तर बाजार फुल भरता. इकडे खेळवाला आहे. जाऊ द्या इकडे. पण आता काय चालू होतं रे भाऊ आता सध्या? 50 रुपये. कच्च्याचा का पिक्याचा? पिकलेलाच. हा आणि कच्च्याचा 30 रुपये 25 रुपये. हां चांगला भाव चालू आहे की? वरे पण बघा जरा. कोथिंबीरचं तर भाऊ इथं कोथिंबीर आलेली आहे. आता कोथिंबीरच्या भावात आता काय माहिती कोथिंबीरच्या भाव काय माहिती. लागला इथे कालवा चालू झाला. कोणी कालवा करू दिला त्या दिवशी पेंड्या घ्यायचं ह्या मला पाहिजे गाड्या पिढ्या उभा आहे त्याला करा खरेदी करा खरेदी करा खरेदी. काय नेमकं आहे सकाळपासून चालू आहे तर काय भाव चालू आहे मग? 1000 रुपयाला 100. घ्यायला चालू आहे पण घ्यायला नाही समजेल की मग जेवढे आहे तेवढे बघू. टाकायला लागली ते आता. इथं कसा माप टाकायचा भाऊ चालू आहे बघा. टाका शेजानं माप चालू आहे टाका टाक्यांचं बघा. गडबड गडबड बघा. गडबड किरकिर आहे. चला हो युट्यूब चालू आता. इकडे सेपरेट माप टाकायला आता. ठीक आहे मामा माप टाकायला लागले तर इकडे मस्त आता. ही 5 6 7 8 माप टाकल्यावर बंद व्हिडिओ चालू आहे आता. छत्री लावतेल पप्पा. पप्पा तर काही व्हिडिओ मध्ये चिन्ह तर पप्पाच्या मागे गडबड आहे मरणाची आता. ठीक आहे बांधा गाडीला गाडीला आपण छत्री बांधता बरं का. बघा बघा गाडीला तयारी आहे बाबा. छत्री बांधा लावते तुझी. ऊन बघितलं का ऊन कसलं तपायला लागलं विचार पण नाही. घाम आला. घरात बसायची सवय आहे मला आणि व्हिडिओवरच आहे म्हणतात निसता शूटिंग वाला. काय सावली आता आली. सावली आली म्हणजे कसं आता भारी वाटायला लागली बघा. आलं आवाज द्या बाबा चहाला चला. कसं काय आलं महाराज चहा प्यायला. आता चहा प्यायला आलं. द्या आणि घे बाबा घ्या. रोडला काय काय आहे तुमचं? काय आहे कॅरेट घेऊन आता. काय म्हणता बाबा? आता धरू आता घालून उचलत नाही. नाही उचलते द्या एखादं द्या म्हणून. काय घेऊन येतो आणि काय घेतले बघा बरं मम्मी ना. एवढे प्रकारचे व्हरायटी घेतल्या त्यानं तरी पण ह्यांना कमीच वाटतंय बघा की. काय सांगा तुम्ही कमेंटमध्ये किती घेतलंय. नाही ना म्हणलं तर हीच माल आणि नाही ना म्हणलं मग बाबा 10-15 हजार रुपयाचा माल भरते ती. आता बघा तुम्ही नाही ना म्हणलं तर हीच महाग आहे. कोथिंबीर वगैरे समजा वगैरे लई महाग घेतलेलं आहे यांनी. काय सांगू तुम्हाला.
ती मामा आता आहे काय वांगी घेतले ते अर्धा किलो 20 रुपये पाव. लाल जरद टमाटे आहेत. शिमला मिरची, भेंडी, तिखट मिरची, कोथिंबीर आहे. गौरान तिखट जाळ मिरची आहे. दुसरी घ्या चांगले काय दोन्ही बी चांगले कोथिंबीर देऊ का तुम्हाला? टमाटर मामा यायला तर किती हे काय ही काय मिरची ताजी गावरान खाऊन बघायची मिरची कशी आहे ती तिखट. कोथिंबीर 10 रुपये. ही मिरची 20ला पाव. भेंडी 20ला पाव. 30ला अर्धा किलो. चला उन्हाचा दुश्मन आला इकडे लिंबू. उन्हाळ्यात लागतंय की नाही